मोहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने। मोहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने। निकलती दिल के तारों से जो है झनकार क्या जाने। निकलती दिल के तारों से जो है झनकार क्या जाने। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार सज्जन हो, अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. या आधीच्या भागामध्ये आपण नामस्मरण आणि त्यामागचं विज्ञान जाणून घेतलं. तसंच नामस्मरणाचे तोटे काय आहेत हे पण जाणून घेतलं. शब्दशक्ती आणि भक्ती या माध्यमातून आजच्या भागात आपण नामामागचं ध्वनिशास्त्र जाणून घेऊया. शब्दे निनाद निनद ध्वनिध्वान रवस्वनः हे शब्दासाठी म्हणजेच पर्यायाने ध्वनीसाठी पर्यायी शब्द आहेत. अमरकोशामध्ये हे दिलेले. मेघांचा गडगडाट, पक्ष्यांचा किलबिलाट, समुद्राची गाज, घंटेचा मधुर नाद, हे सगळं विश्व नादाने भरून राहिलेलं आहे. यामध्ये काही आहत नाद आहेत तर काही अनाहत नाद आहेत. आहत नाद म्हणजे काय तर आघात करून झालेला नाद, जसं घंटानाद. अनाहतामध्ये पण नाद असतो पण तो सहज झालेला म्हणजे कुठल्याही आघाताविना झालेला नाद म्हणजे अनाहत नाद. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. आता यातला पहिला नाद म्हणजे काय तर छंद आणि दुसरा नाद म्हणजे काय तर ध्वनी. आता रामनामाचा नाद म्हणजे छंद लागला तर अनाहत नाद ऐकू येतो. श्री महाराजांच्या चरित्रातला एक छान प्रसंग आहे. नची केळकर यांचे बंधू महादेव चिंतामण केळकर. नची केळकर म्हणजे ज्यांनी लोकमान्य टिळकांचं चरित्र लिहिलं ते. त्यांचे वडील बंधू महादेव चिंतामण केळकर हे दहिवडीला राहत असत. दहिवडीला ते अधिकारी होते आणि दहिवडीलाच एक पोस्टमास्टर राहत होते. त्या दोघांचा चांगला परिचय होता. हे पोस्टमास्टर अधूनमधून गोंदवल्याला जात असत. पण मच्छी केळकरांचा मात्र देवावर किंवा साधू संतांवर विश्वास नव्हता. पण तरीही अधूनमधून ते गोंदवल्याला पोस्टमास्टरांसोबत जायचे. एकदा ते असेच त्यांच्यासोबत गोंदवल्याला गेले. तेव्हा ते या मास्टरांना म्हणाले की मास्तर, तुम्ही या बुवांकडे नेहमी नेहमी का येता? यांच्याकडे विद्या नाही, कला नाही, काही विशेष गुण नाही, चमत्कार नाही. त्यांच्याकडे कोणीही आलं तरी ते त्यांची चौकशी करतात, खायला प्यायला घालतात आणि परत पाठवून देतात. यात साधुत्व कुठे आहे? नाही म्हणायला रामराम म्हणा असं सांगतात. यावर मास्तर बिचारे काय सांगणार? ते त्यांना म्हणाले, असं करू, आपण 8 दिवसांनी परत गोंदवल्याला जाऊ आणि त्यांनाच विचारू. तेव्हा 8 दिवसांनी मच्छी केळकर मास्तरांसोबत गोंदवल्याला गेले. त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने पाऊस इतका पडला की त्या रात्री त्यांना तिथेच थांबावं लागलं. रात्री जेवण खावण झाल्यानंतर श्री महाराज आपल्या खोलीत बसले होते. तेव्हा हे दोघे जण त्यांच्याकडे गेले. तेव्हा मास्तर महाराजांना म्हणाले की तुम्ही रामराम म्हणा असं सांगता, पण ते कसं म्हणावं? तेव्हा श्री महाराज म्हणाले की माझ्या टाळूला कान लावून बघा. दोघांनीही श्री महाराजांच्या टाळूला कान लावले. तेव्हा त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्ट ऐकू आला. त्यानंतर ते त्यांना म्हणाले की हृदयाला कान लावा. हृदयातूनही तोच नाद परत ऐकू आला. त्यानंतर मनगटाला कान लावला. तेव्हा हाच ध्वनी परत त्यांना ऐकू आला. केळकरांचं समाधान झालं आणि केळकरांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचा अनुग्रह घेतला. एकदा अंताजी पंत श्री महाराजांचे पाय चेपीत होते. बाजूलाच यावंगलचे शिवदीक्षित बसले होते. श्री महाराज त्यांच्याशी बोलत होते. तेव्हा अंताजी पंत श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आपलं एवढं वय झालंय तरी सुद्धा पोटऱ्या इतक्या घट्ट कशा हो? तेव्हा श्री महाराज हसून म्हणाले की त्या नामाने भरलेत ना, मग पोकळ कशा असतील? या त्यांच्या बोलण्यावर अंताजी पंत आणि शिवदीक्षित मोठ्याने हसले. तेव्हा श्री महाराज अंताजी पंतांना म्हणाले, पंत,
पायांना कान लावून बघा, काय ऐकू येतंय. जेव्हा पंतांनी पायाला कान लावले तेव्हा त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्र सतत ऐकू आला. त्यानंतर श्री महाराजांनी शिवदीक्षितांच्या कानाला हात लावला, म्हणाले काय ऐकू येतंय. त्यांनाही तसाच ध्वनी ऐकू आला. तेव्हा शिवदीक्षित त्यांना म्हणाले, हा जप असा सतत ऐकू येतो का. त्यावर महाराज म्हणाले, होय, यालाच अजपाजप म्हणतात. नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने खूप सोपा आहे, कारण त्याला स्थलाचं किंवा देहाच्या कुठल्याही अवस्थेचं बंधन नाहीये. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येतं. पण नामाचा अभ्यास एका दृष्टीने थोडा कठीण आहे, कारण आपल्याला उपाधीची सवय असते. थोडंसं नामस्मरण केलं की कंटाळा येतो. नामाची चटक लागणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्याला नामाची चटक लागली तो स्वतःला पूर्णपणे विसरेल आणि मग त्याला भगवंताचं दर्शन होईल. जो नामात स्वतःला विसरला त्याला सगळ्या जगाचा विसर पडतो आणि जगातल्या ऐश्वर्याची त्याला किंमत राहत नाही. एकदा नामाची चटक लागली की त्याला जगातलं सगळं ऐश्वर्य तुच्छ वाटेल. आपल्याला सगळ्यांना नामाची चटक लागावी म्हणून मी हा बाजार मांडून बसलोय. त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. जो सतत नाम घेईल त्याच्या पाठीशी राम उभा आहे. श्री महाराज अतिशय आर्द्रतेने खूप प्रेमानेही आपल्याला सांगतायत, पण तरीही आपल्याला रामनामाच्या प्रेमाचा पान्हा काही फुटत नाही. एक छान शेर आहे, मोहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने. मोहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने. निकलती दिल के तारों से जो है झनकार क्या जाने. निकलती दिल के तारों से जो है झनकार क्या जाने. मोहब्बत म्हणजे एक्स्ट्रीम प्रेम. आता मोहब्बत ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. जर आपल्याला एखाद्याचं निस्सीम प्रेमच समजत नसेल तर तो गुन्हाच नाही का. तसं श्री महाराजांचं प्रेम जर आपल्याला समजलं तर आपल्याला रामनामाचं प्रेम नक्की लागेल. यामध्ये झनकार असा शब्द आलेला आहे, तर या झनकारामध्ये पण एक नाद आहे. त्यामुळे या ओवींना एक वजन प्राप्त झालंय. आणखी एक मराठी ओळ आहे, सहज मी छेडिता तार झनकारली. श्री महाराजांकडे अनुग्रह खरं तर सहज मिळतो, पण आपल्या अंतरात मात्र श्री रामनामाची तार झनकारली पाहिजे. आता आपण श्रीराम जय राम जय जय राम हा एकच मंत्र घेतला तर या मंत्राला एक नाद आहे, एक लय आहे. बृहद्देशी या ग्रंथामध्ये मातंग मुनींनी नादाची व्याख्या केली आहे. ते म्हणतात, नकार प्राणनामनम दकारम अनलम विदुः. प्राण अग्नि संयोगात नाद अभिधीयते. न हे अक्षर वायूचं द्योतक आहे, तर द हे अक्षर अग्नीचं द्योतक आहे. आणि वायू आणि अग्नी यामधून नाद निर्मिती होते. आपण नेहमी बघतो की अग्नीवर जर आपण फुंकर मारली तर त्यामधून नाद निर्मिती होते. एखादा संगीतकार कवीला ल ल ला ड ड डा असे शब्द देतो किंवा एखादी नोटेशन वाजवून दाखवतो आणि त्यानुसार कवी शब्द लिहितात. शंकराने सुद्धा पहिले डमरूचा नाद केला आणि त्यातून शब्द निर्मिती झाली. थोडक्यात सांगायचं तर बिंदूतून नाद, नादातून मात्रा, मात्रातून वर्ण, वर्णातून स्वर आणि स्वरातून व्यंजन तयार झालं आणि अशा प्रकारे शब्द निर्मिती झाली. आपण एखादं सुक्त बघितलं किंवा एखादा वैदिक मंत्र बघितला तर त्यावर उभ्या आणि आडव्या रेघा असतात. या उभ्या आडव्या रेघांमधून आपल्याला आरोह अवरोह कळतं, म्हणजे कुठे वर न्यायचा कुठे खाली आणायचा स्वर हे कळतं. अशा प्रकारे जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने एखादं सुक्त आपण म्हणतो किंवा मंत्र म्हणतो तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला होतो. त्यामुळे मनशक्ती जागृत होते आणि मनशांती मिळते आणि मग त्यातूनच भक्ती उत्पन्न होते. जसं ध्वनिशास्त्र आहे तसंच भक्ती हे सुद्धा एक शास्त्र आहे. अनेक संशयच्छेदी परोक्षार्थस्य दर्शनम सर्वस्य लोचनम शास्त्रम यस्य नास्ति अंध एव सह. परमात्म स्वरूपाचं दर्शन घडवून देणारं हे शास्त्र
हे सगळ्यांचं लोचन म्हणजे डोळे आहेत. हे शास्त्र जो जाणत नाही तो खरोखर अंधाळाच म्हटला पाहिजे. श्रीपाद शंकराचार्यांनी भक्तीची छान व्याख्या केली आहे. स्वरूपानुसंधानम भक्ती. स्वरूपाचं अनुसंधान ज्यांनी साधतं ती भक्ती. ध्वनिशास्त्र आणि भक्तिशास्त्र यातून मंत्रशास्त्राची निर्मिती झाली आहे. या मंत्रशास्त्रातून आपण नाद ब्रह्मापर्यंत पोहोचतो. या सृष्टीची उत्पत्ती ही ओंकारातून झालेली आहे. आणि ओंकार म्हणजे काय तर नादब्रह्म. ओंकारातून निर्माण झालेल्या स्पंदनांमुळे मनाला शांतता मिळते, एक आध्यात्मिक ऊर्जा मिळते. यालाच नादयोग असं म्हणतात. शब्द शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर मिलाप असलेला एक श्लोक हठयोग प्रतिबिका यामध्ये आपल्याला आढळतो. खूप छान श्लोक आहे. अनाहतस्य शब्दस्य ध्वनिर्य उपलभ्यते, ध्वनेर अंतर्गतम नेयम, नेयस्य अंतर्गतम मनः, मनः तत्र लयम याति, तद्विष्णोः परमं पदम. हा श्लोक नादयोग आणि ध्यान मार्गातल्या अत्यंत उच्च आणि सुंदर अवस्थेचं वर्णन करतो. या एकाच श्लोकात फक्त 3 चरणांमधून अंतरंगातील नाद ऐकण्यापासून ते थेट मोक्ष आणि विष्णूच्या परमपदाची प्राप्ती कशी होते हा प्रवास टप्प्याटप्प्याने सांगितलेला आहे. थोडक्यात सांगायचं, हा श्लोक ध्यानाची एक सोपी पण उच्च प्रक्रिया सांगतो. बाहेरचे कान बंद करून अंतरामध्ये नाद ऐकणे ही पहिली पायरी. त्या नादाच्या मागे असलेल्या ईश्वरीय तत्वाचा शोध घेणे ही दुसरी पायरी. तर त्या नादामध्ये ईश्वरीय तत्वामध्ये मनाचा लय होणे ही तिसरी पायरी. यामध्ये त्या भगवंताचं अनुसंधान इतकं पक्क असतं की तिथे आपण पूर्णपणे एकरूप होऊन जातो. हीच ती उच्च अवस्था आहे. हेच विष्णूचं परमपद म्हणजेच अंतिम सत्य म्हणजेच मोक्ष. हा श्लोक आपल्याला बाह्य जगातून अंतर्जगताकडे नेतो आणि थेट ईश्वरापर्यंत पोहोचवतो. हीच आहे शब्द शक्ती आणि भक्ती. अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं तर सुरुवात शब्दाने होते. म्हणजे नाम, मंत्र, स्तोत्र हे आपण पहिले ऐकतो, मग ते बोलतो. शब्दशक्तीमुळे भक्ती जन्म पावते आणि शेवटी शब्द विरघळून जातात आणि भक्ती अंतःकरणात स्थिर होते. म्हणून संतांनी शब्दशक्तीचं इतकं महत्व सांगितलंय. याचं उदाहरण आपल्याला दत्तात्रयांच्या आरतीमध्ये मिळतं. मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. बोळवण म्हणजे काय तर समजा आपल्याकडे पाहुणे आले तर त्यांना निरोप देणं, त्यांना घराच्या बाहेर पर्यंत पोहोचवायला जाणं. तसं नाथांनी मी म्हणजे अहंकार आणि तू म्हणजे द्वैत भाव यांची बोळवण केली, म्हणजे यांना मनातून बाहेर घालवलं. आणि त्यामुळे काय झालं की नाथ हे दत्तात्रयांच्या विराट रूपाशी एकरूप झाले. तिथे मी तू पण पूर्ण गळून गेलं. जसा समुद्रामध्ये पाण्याचा थेंब पडला तर तो पूर्णपणे समुद्रामध्ये विरघळून जातो आणि समुद्रच होतो, तशी नाथांची अवस्था झाली. ते पूर्णपणे त्या विराट रूपाशी एकरूप झाले. ही भक्तीची एक परमोच्च अवस्था आहे. इथे फक्त आणि फक्त आनंद शिल्लक राहतो. आनंदाचे डोही आनंद तरंग हीच ती अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे निःशब्द अवस्था म्हणजेच मौन. या मौनाचं सामर्थ्य आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. हा भाग आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपले अभिप्राय कळवत राहा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.